मग आज नवीन वर्षाची केली हरभऱ्याची भाजी, गरगटी आणि भाकरी. गोड काय करण्यापेक्षा भाजी भाकरी चांगलं खायला. नमस्कार मित्रांनो, योगेश भाऊच्या चॅनलमध्ये स्वागत आहे सगळ्यांचं. सगळ्याला गुड मॉर्निंग. आणि आज वार गुरुवार, नवीन वर्षाच्या माझ्याकडून तुमच्या सहकुटुंब सहपरिवारांना लाख लाख शुभेच्छा. सगळं दुःख दूर होऊन सुखाचं वादळ सगळ्यांना सुकवावं हीच आईच्या चरणी प्रार्थना. आज 1/1/2026, त्याच्यामुळे सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. इथून पुढं नवीन वर्ष सुख समृद्धीचं भरभराटीचं आनंदाचं जावं हीच ईश्वराच्या चरणी प्रार्थना. नाश्ता पाणी चहा पाणी झाला असेल, माझं नाही अजून. आंघोळी झाली, आईकडे आलतो, आई बसली इथं. आंघोळ केली का नाही? आता करायची हा करायची, लवकर उठून देत नाही ते काय आलतो आईकडे. नवीन वर्षाच्या आई शुभेच्छा. भाऊ द्यायचं शुभेच्छा नवीन वर्षाच्या. आईला काय नाही बोलायत मोबाईलवर. कालची एकादश होती, काल काय फराळीचं केलंच नव्हतं काल दिवसभर. नाश्ता केला का? आंघोळ केल्यावर करते नाही अजून. आंघोळ केल्यावर चहा बिस्किट खायचं की मग आणलेलं त्या दिवशी. कुठं अजून चहा बी नाही. पिशवीतलीच राहिले बिस्किट. फरसाना दिलेला खायचं की मग? मोठं पाव खाल्लं राहायची. न फरसाना खायचं की दिलेला? परसानं खाल्ला इथं एक बसून. पुन्हा ती तसली बटर आणतो, नाही तर काहीतरी असं थोडं. मोठी बटर किती होती? आता आणीन. नाही 10 रुपयाची आणली होती. मला वाटतं त्यांनी खाल्ली काय की. खाते ती बरं. थोड्या वेळानं आंघोळ कर म्हणजे मग गार हे लागत नाही. तर चला मित्रांनो, आलतो सकाळ सकाळ. भाऊचा फोटो इथेच आहे, भाऊच्या पाया पडायला, आईच्या पाया पडायला नवीन वर्षाच्या. इथं परत माघारी मला पाणी मारायचं. सकाळी लाईट नव्हती, पाणी नव्हतं. होईल महिन्याभरात काम. आता कुठं पाणी नव्हतं. लाईट हा नाही म्हणते ते राहते गणाशी आत बोलते तुम्ही पुन्हा गावात बी नाही का? नव्हती सकाळी. पाणी मारायचं, अजून पाणी मारलं नाही. इथं रात्रीची नाही वाटतं रानातली लाईट. ह्याला येत नाही काय पाणी? येतंय की. जाऊ का मग मी? येतो परत. आज तर कालची एकादश आहे, भूक लागली तर मी आज करणार आहे हरभऱ्याची भाजी गरगटी. त्याच्यात थोडीशी डाळ टाकून, थोडीशी मुगाची डाळ त्यात टाकायची. ही हरभऱ्याची भाजी सुकवून केलेली आहे. तर आता मी हरभऱ्याची भाजी करायला तेल फोडणीत ओततोय. आळून बसले ते. आणि हिरवी मिरची आहे ते सगळं टाकणार आहे. थोडी जिरी मोहरी टाकतो फोडणीला.
लाईट गेली. आता अर्ध्यात पाणी वाटायचं. थोडीशी हळद आणि मसालाच टाकणार आहे, काळा हे नसल्यामुळं. मिरच्या नाही ते हिरव्या. मीठ संपले आता. लाईट गेली. शेंगदाणा घालायचं काढणार आहे. लसूण नाही आता टाकतो तसं. डाळ जरा शिजवून ह्याच्यात टाकलं मी जात. भूक लागली झाली कालची एखादच असल्यामुळं 2 भाकरी करतो. लय दिवस झालं रेसिपी तुम्हाला दाखवली नाही आता. शेंगदाण्याचं कूट टाकलं ह्याच्यात. हरभऱ्याची भाजी ह्यात टाकायची पाहिजे. काल बी दिवसभर फराळीचं करणंच झालं नाही. शेंगदाण्याचं लाडू खाल्लं होतं. आज भूक लागली आणि झालं.
खायला एक भाकर भाजी म्हणून देतो सगळ्यांना. यायचं म्हणते पण तिला म्हणलं थांबा तेवढं तिला त्या दिवशी गेलो खारी टोस्ट नेऊन दिली ती म्हणलं त्यांना स्वयंपाकाला उशीर लागतो सकाळच्याला चहा ती करून देते ते. काय उशीर लागत नाही 2 लाख रुपये केल्या. झालं 2 लाख त्याला पण उशीर लागतो. नवीन वर्षात गोड करते ती पण मी केली भाकरी आणि भाजी मस्त हीच उलट हीच चांगलं नाही. टोपलं का लय दिवस झालं हे केलेलं नाही वापरलेलं नाही. मी भाजी दिली ती थोडी हरभऱ्याची तीच केली आवडते मला भाजी भाकरी हरभऱ्याची. आणि मारायचं तर लाईट गेली सारखी जाते लाईट.
हे बघा भाजी भाकरी झाली हरभऱ्याची. तर चला मित्रांनो, झाली आमची भाजी आणि भाकरी. जेवणार आहे, भूक लागली कालची एकादश असल्यामुळं. भाजी बी सगळं ओके होऊन बसले. 2 भाकरी केल्या. तर या जेवायला. आणि परत एकदा माझ्या सर्व फॅमिलीला माझ्याकडून नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. येणारं नवीन वर्ष सगळ्या माझ्या सर्व फॅमिलीला सुख समृद्धीचं भरभराटीचं जावं, हीच माझ्या आईच्या चरणी, लखाबाई चरणी, अंबाबाई येडाई चरणी, काळूबाई चरणी प्रार्थना असेल. सगळ्याचं दुःखाचं वादळ पूर्ण थांबवावं, सुखाचं वारं सगळ्यांना सुखवावं, अशी मी सर्व माझ्या फॅमिलीसाठी प्रार्थना करतो. परत एकदा नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. बाय.